झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. वहिनी कशी झाली असेल त्यांची दोघांची पहिली भेट? अरे ते काय बोलले असतील एकमेकांशी? काय बोलले असतील दोघे जण? मलाही तोच प्रश्न पडलाय. आता श्रीला ती मुलगी आवडली म्हणजे झालं. आपल्याला ना वहिनी पहिल्या फटक्यात जॅकपॉट लागलाय. जॅकपॉटच लागलाय, नाहीतर ठरता ठरत नाही मुलांची लग्न. हे जमलं पाहिजे बस. काय छान आहे ना मुलगी, म्हणजे दिसायला चांगली आहे, शिकली सवरलेली आहे आणि स्वभाव पण छान वाटला. हा, श्रीला अगदी आनंदात ठेवेल. मी अय्या मी मीठ घातलं चुकून भाजीत. म्हणजे मी आधी घातलं होता परत घातलं. अगं मी पदराला गाठ मारली होती. हे काय पण विसरले. तुझ्या लक्षात राहत नाही तर भरमसाठ गाठी मारतेस कशाला? आई हे सगळं फार तडकाफडकी होतंय असं नाही का वाटत आहे तुला? यू शुड टेक इट इझी. बेबी प्रत्येक लग्नाचं एक नशीब असतं. जे व्हायचं तेच होतं. आपण ठरवून काहीही करू शकत नाही. मी कुठे नाही म्हणतेय, पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जे माझं झालं ते श्रीचं होऊ नये. आई सुरुवातीला सगळं गोड वाटतं ग, पण नंतर चटके बसायला लागतात. माझी पारख चुकणार नाही. तुझ्या वेळीही मी तुला अडवण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण एका पॉइंट नंतर नाही अडवू शकले. का नाही अडवलंस? का मला घरात बंद करून नाही ठेवलंस? का तू आई म्हणून तुझा अधिकार नाही वापरलास? आई, मी तसं केलं असतं तर तू पळून गेली असतीस. नसते गेले. कदाचित या लग्नापासून वाचले असते मी. असून अडचण आणि नसून खोळंबा असं लग्न आहे माझं. त्याच्यापेक्षा सरूसारखी घरात राहिले असताना लग्न न करता तर बरं झालं असतं. काय ग, काय झालं? डोळ्यात पाणी का आलं तुझ्या? सासरी जायचं म्हटल्यानंतर सगळ्याच मुलींच्या बाबतीत होतं हे असं. डोळे सतत ओले राहतात. पण आता ठरलंय ना, तुझ्या बाबांचा विचार कर. तुझे बाबा चालायला लागतील हे तुझं स्वप्न पूर्ण होणार आहे. तेव्हा आता माघार घ्यायची नाही. माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू तुझ्या आईला कधीही खोटं पाडणार नाहीस हे माहित आहे मला. तू आता मोठी झालीयस, समंजसही आहेस. माहेरी कितीही लाडाकोडात वाढलेल्या मुलीला सासरी गेल्यानंतर तिकडच्या रीतिरिवाजानुसारच वागावं लागतं. हीच जनरीत आहे. त्याला तू किंवा मी काहीही करू शकत नाही. सगळ्याच मुलींना असल्या तडजोडी कराव्या लागतात. आपली आवड निवड बाजूला ठेवून जे काही असेल ना त्यातच ऍडजस्ट करावं लागतं. आता मी नाही का, कुठलीही हौस मौज नाही, पण तरी देखील तुझ्या बाबांबरोबर संसार करतेच आहे ना मी. उद्या ऑफिसात जायचंय ना, हे बघ. आणि उद्या ऑफिसला गेल्यानंतर आधी राजीनामा देऊन टाक. गुड मॉर्निंग. हो, गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी इकडे तुम्ही? ऍक्च्युली माझ्याकडे मॉर्निंग शोची 2 तिकीट होती. विचार केला तुला विचारावं. मला आवडलं असतं पण पॉसिबल नाहीये. मग उद्याची आणू का? नो थँक्स. मग परवा? सॉरी. सर, आपले क्लायंट आले. ओ हाय, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तुमचीच वाट बघतोय. या. हा माझ्याशी असं का वागतोय? मॅडम आज श्री सर खरंच खूप बिझी आहेत दिवसभर. म्हणून हा माझ्याशी नीट बोलत नाहीये. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर सांगा. सॅली मॅडम, तुम्हाला जर श्री सरांचं मन जिंकायचं असेल ना तर त्यांच्या आयांची मनं तुम्हाला जिंकायला लागतील. त्यांच्या मनात शिरण्याचा तो सोपा मार्ग आहे. काय झालंय जान्हवी? तू अशी गप्प गप्प काय आहेस? नाही, असं काहीच नाही. काहीतरी झालंय बघ. तू विचार करणारी मुलगी आहेस मला माहितीये, पण आज तू विचार करतेस म्हणून गप्प नाहीयेस. तू गप्प आहेस कारण तू अपसेट आहेस. काय झालंय मला सांग. कशामुळे तू अनहॅपी आहेस? काही नाही ग, असंच जरा लग्नाचा विचार करत होते. ओ अगं, तुझं होईल ग लग्न. एखाद्या छानशा राजकुमाराबरोबर होईल. मी असा विचार करत होते की नवरा बायकोचं नातं कसं असतं, लग्नानंतर मुलीने कसं वागायचं. अगं एवढंच ना, त्यात एवढं अपसेट होण्यासारखं काय आहे?
मला असं वाटतं की नवरा आणि बायको हे एकमेकांचे फ्रेंड्स असायला हवेत. त्यांनी एकमेकांना समजून घ्यायला हवं, एकमेकांच्या आवडीनिवडींना रिस्पेक्ट द्यायला हवा. छान वाटतं ऐकायला, पण प्रत्यक्षात नवरा सांगत असेल ना तसंच बायकांना वागावं लागत असणार. ते ओल्ड फॅशन झालं. आता माझ्या ताईलाच घे ना. तिचा नवरा तिला म्हणतो की तू स्कर्ट घालायचं नाही, पण ती घालते. तिला नाटक बघायला आवडतं, त्याला आवडत नाही. ती तिच्या मैत्रिणीबरोबर जाते. ताईचा नवरा तिला म्हणाला की तू घरी बस, नोकरी करू नकोस. पण ती म्हणाली मी घरी बसून करू काय, पोळ्या लाटू? माझ्या शिक्षणाचा आणि माझ्या स्किल्सचा उपयोग कधी होणार? माझ्या आईबाबांनी एवढं मला शिकवलंय, त्याचा उपयोग कधी होणार? माझं लग्न ठरलंय. हा? काय? कधी? कोणाशी? आणि तुम्हाला आत्ता सांगतेस एवढं थंडपणे? तू सरांना सांगितलंस का? नाही, अजून कोणालाच नाही सांगितलंय. पहिल्यांदा तुलाच सांगते. आर यू नॉट हॅपी अबाउट युअर मॅरेज? नाही, आय एम व्हेरी हॅपी. काय नाव आहे त्याचं? त्यांचं नाव अनिल आहे. त्यांचं? तू त्याला अहो जाहो करणार आहेस? ते काही असं, मी त्याला ए जिजूच म्हणणार आहे. मला सांग, तुझं लव्ह मॅरेज झालंय ना? हो. का साहेब? नाही, मग तू प्रेमात पडतोयस हे तुला कसं कळलं? लोखंड कसं लोह चुंबकाकडे खेचलं जातं तसं माझं झालं होतं सर. तिच्या घराकडे मी खेचला जायचो. नुसती गॅलरीतून दिसली ना तरी जीव कसा भांड्यात पडायचा माझा. मग पुढे? पुढे काय, 2 वर्ष देवींचं दर्शन फक्त लांबून झालं. मग घरातल्यांकडून कळलं की तिचं लग्न ठरलंय. मग एक दिवस डायरेक्ट विचारलं. मग ती हो म्हणाली? हो म्हणेल ती बायको कसली. खूप नखरे केले. तुमचं शिक्षण कमी आहे म्हणून, आई बाबांना कसं दुखवायचं. पण मी पण तिचा पिच्छा सोडला नाही. गळ्यात काळं दोरं बांधलं आणि मग गप बसलो. प्रेम करायचं तर कसं जीवाला लागलं पाहिजे. बरं, तू आता खुश आहेस ना? आणि खूप खूप खुश आहे सर. साहेबांची ना पूर्ण वाट लागली. ही महामाई कशी काय आवडली साहेबांना? अरे काय बोलतोयस तू? अहो, साहेबांना लवेरिया व्हायला लागलाय. कशावरून? मला विचारत होते तू प्रेमात कधी पडलास, हे तुला कसं कळलं? 3 वर्षापासून ओळखतोय साहेबांना. अगदी देव माणूस. कुठल्याही बाईकडे नजर वर करून बघत नाही. आणि आवडून आवडून आवडली कोण? ही सायली मॅडम. तुम्हाला सांगतो ना, ही सायली मॅडम साहेबांच्या डोक्यावर मिरे वाटणार आहे. ते तर ऑलरेडी सुरुवात झालीये. पळता बुल थोडी करून सोडते ना साहेबांना. साहेब एवढे हुशार आहे. आणि सायली कशी काय आवडली त्यांना? त्याचं काय आहे ना नंदन, तुझे श्री साहेब आहेत ना, ते भागीरथी मॅडमच्या शब्दाबाहेर नाहीयेत. आणि तसं पाहिलं तर मला सांग, काय वाईट आहेत रे सायली मॅडम? हुशार आहेत, श्रीमंत आहेत, आणखीन काय हवं? नाही 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 नाही. साहेबांना कशी समजून घेणारी, त्यांच्यासारखी स्वभावाला चांगली बायको मिळायला हवी. सायली मॅडम आहे ना, ही माणूस म्हणून काय व्यवस्थित नाही हो. बरं कळलं, जा कामाला. राहिलं. हॅलो, विजय सहकारी बँक, बोला. हॅलो. बोला. ते कोण बोलतोय? मी गीता बोलते, बोला. काय काम आहे? मला त्या या आपल्या जान्हवी मॅडमशी बोलायचं. कशाच्या संदर्भात? ते आपलं पर्सनल बँकिंग संदर्भात. हा हा हा, एक मिनिट, मी लाईन ट्रान्सफर करते. हा, जान्हवीच बोलते. हॅलो, फोन कट झाला होता का? हॅलो हॅलो. तुम्ही एकमेकांना मॅडम आणि सर बोलवता का? म्हणजे तुमचं असं असणार आहे का? मॅडम, जरा 1 कप चहा मिळेल का? सर, जरा ऐकलत का? मॅडम आणि सर. चांगलंय. नाही अगं, असं काही नाहीये. आणि
मॅडम म्हणाले असतील तर ते अनिल नसतील. अच्छा झुटी. झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.